शरद पवार बीडमधील मस्साजोग या गावी पोहोचलेले आहेत। आपण थेट बीडमध्ये जाऊया। शरद पवार हे मस्साजोग गावी पोहोचलेले आहेत। देशमुख कुटुंबियांची ते सांत्वनपर भेट घेत आहेत। ही लाईव्ह दृश्य आहेत, थेट प्रक्षेपण आपण बीडमधून पाहतोय। बीडच्या मस्साजोग या गावातून लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। शरद पवार आणि त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे नेते सुद्धा पाहायला मिळत आहेत। मस्साजोग मधील संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची ते भेट घेत आहेत। संतोष देशमुख यांचा काही दिवसांपूर्वी निर्घृण असा खून झाला होता, त्यांची हत्या करण्यात आली होती। त्यानंतर राजकीय वातावरण सुद्धा तापलेलं होतं। विरोधकांकडून अधिवेशनामध्ये सुद्धा हा मुद्दा लावून धरण्यात आला होता। त्यानंतर काल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या संदर्भातलं आपलं मत मांडलेलं आहे, विरोधकांना उत्तर दिलेलं आहे। त्यानंतर आता थेट शरद पवार सुद्धा मस्साजोगमध्ये पोहोचलेले आहेत। आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत आहेत, अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ। सचिन, आता आपण पाहतो की या ठिकाणी शरद पवार हे दाखल झालेले आहे मस्साजोग या गावामध्ये आणि मृत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची ती सांत्वनपर भेट घेत आहे। घडलेल्या घटनेसंदर्भात ते आता या ठिकाणी परिवाराकडून जाणून घेत आहेत, त्यांच्या नातेवाईकांकडून जाणून घेत आहे की नेमकं घटना कशी घडली, ती काय त्यांच्या मागण्या आहेत, ते शरद पवार सध्या आपल्याला जाणून घेत आहेत। आपण पाहिलं की गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकरण चर्चेमध्ये आहे। मारेकरी जे आहे त्यांना तातडीने अटक करावी अशी प्रमुख मागणी आहे। अनेक मागण्या या नातेवाईकांच्या आहेत, तर त्या सर्व मागण्या ज्या आहेत हे जाणून घेत आहे शरद पवार सध्या। विक्रांत, खरंय सचिन, दृश्यांमध्ये पाहता येतंय शरद पवार हे नातेवाईकांशी तसंच गावातील ग्रामस्थांशी बातचीत करतायत। नेमक्या मागण्या काय आहेत, नेमकं म्हणणं काय, नेमकं त्यावेळी काय घडलं होतं, या सगळ्याच विषयीची माहिती हे शरद पवार जाणून घेत असावेत असं या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। शरद पवारांचे राष्ट्रवादीचे नेते सुद्धा सोबत। त्याच्या गावातली दुसरी जी गट आहे त्या गटानं त्यांना तो व्हिडिओ टाकून त्याच्याखाली बांगड्या टाकून म्हणजे उपासनात त्यांना त्या गोष्टी केल्या। त्या रागानं त्या दिवशी भांडण झाल्यामुळे त्यांच्या घरचे लातूरून इथं आला। केजमध्ये जी सोबत जी होतं शिवराज देशमुख त्याला गाडीत घेतली आणि टोल नाक्यापर्यंत आली। टोल नाक्यावर आल्यानंतर मागून त्याने गाडी आणली स्कॉर्पिओ त्याची आणि पुढं आडवी जी बॅरिकेड असतात मागून गाडी पुढून ही गाडी बॅरिकेड ती जी ड्रायव्हर होता शिवराज त्याच्यावर मोठा दगड घातला आणि त्याला एका पोरानं हात्यावर दाखवून हलायचं नाही म्हणून सांगितलं आणि ह्याला बाजूला मारहाण करीत बाहेर काढलं, त्या गाडीत घेऊन गेले। आणि ज्यावेळेस आम्ही पहिली घटना घडली त्यावेळेस ॲट्रॉसिटी फिर्याद दाखल करायला गेलो। 40 मिनिट तर संबंधित डिपार्टमेंटचा माणूस तिथं हजर झाला नाही, फिर्याद घ्यायला घेतलीच नाही। ज्यावेळेस सरपंचाचं मयत झालं माहीत झालं त्यावेळेस त्यांनी ती शिवराजला फास्ट बोलवून घेतलं, त्याची सही घेतली आणि त्या पिरियडमध्ये जी PSI जी पाटील म्हणून आहे त्याच्यासोबत चहा पाणी करणं, त्याच्या गाडीवर फिरणं, त्या गोष्टी त्यांनी पूर्ण केल्या आणि ती पाटीलच मध्यस्थी करायच्या भूमिकेमध्ये होती किंवा माझं मिटलंय आपण मिटू हे करू, त्याच्यामुळे हा घाळ बसला किंवा आपलं मिटलंय मग आपल्याला कोणी काय करणार नाही। मारणारे सुदर्शन गुले आणि त्याच्यासोबत एक 6-7 जण होते, हो 4च। आणि त्या पिरियडमध्ये विष्णू चाटे जे ती होता त्याला बारक्या भावानं फोन केला, म्हणजे आता संबंधित आहे असं म्हणून किंवा असं उचललं संतोष काहीतरी करा, ठीक आहे म्हणजे मी सोडतो करतो असं त्यांनी जवळपास 2-3 तास त्याला फिकरीत ठेवलं। तोपर्यंत पोलिसांना फिर्याद सुद्धा घेतली नाही। दुसऱ्या दिवशी मी गेलो होतो साहेब, रस्त्यावर थांबून ते म्हणाले आज तरी आम्ही रस्त्यावर येऊन मारले, उद्या आम्ही घरात घुसून मारू। मी स्वतः ऐकलं आणि एवढंच काय पण म्हणले आम्ही बीड जिल्ह्यातच काय पण महाराष्ट्रात कुणी आमचं काही करू शकत नाही। रस्त्यावर चर्चा होती त्यांची, मी घराकडे चाललो होतो, मामा होते ते बार्शीचे राहणार, ती बहीण महिला मी इथे घेऊन आलो, इथं ते घर वगैरे आणि 15 वर्षांना सरपंच आहे, त्यांना घर नाही त्याला सहापत्राचं हेच का ही घर आपलंच आहे। पोलीस साहेब आम्हाला तपास कुठपर्यंत आला काय आम्ही ज्या गोष्टी आहेत असं कुठलीच गोष्ट आम्हाला कळू तपासाचा भाग आम्ही तुम्हाला काय सांगू शकतो तसं नाही साहेब। त्या दिवशी ज्या टायमाला तिथं हे गेले दानवे साहेब त्या दिवशी त्यांचा समोर बोर्ड होता, बाप तो बाप रहेगा, बॅनर आहेत सर, ते बॅनर होता समोर पोलीस स्टेशन पुढे आणि मेसेज तर असे तर व्हॉट्सअपला आणि मीडियामध्ये काय ठीक आहे। मला मीच ऐकलं महाराष्ट्रात म्हणले ना खूप वयस्कर पोलीस बरोबर सरकारी वकिलाची
तुमची साहेबाकडे काय माहिती हा जो कोर्टाचा सरकारी वकील म्हणून तुमच्या ह्या राईनं जे निष्णात वकील आहेत किंवा जे समजा राजकीय हे असेल किंवा ह्याला दबावाला बळी न पडता काम करणारे मी दिलंय मी सिनियर वकील आहेत पुण्याला माझं बोलणं झालं बीडशी बारामतीला पण प्रॅक्टिस करतो कुटुंब तर साहेब उघड्यावर पडले त्यांच्या जे घरचे कोणी आहेत त्यांना शासकीय नोकरी घेऊन त्यांच्या कुटुंबासाठी एक काहीतरी आता तुम्ही कसं साहेब बरं देशाचे आधार उडत आमचे आणि संरक्षण पण पाहिजे नाही का ते पण गरजेचं पुढं माझा एक मुलगी आणि एक मुलगी भाऊ जी इच्छा असते कशी काय ठेवलं. तिकडे बसला भाऊ तिथं बसायचं मुलगा सातवी मुलगा सातवी मुलगी 12 लातूरला शिकते कुठल्या शाळेत कॉलेज आहे बा हे पुढे कुठल्या शाळेत क्लासेस करते तिथं आणि ऍडमिशन संपते म्हणजे घर करून आई तिथं राहत होती आई राहत होती तिच्यामध्ये आई आणि मम्मीला घेऊन करायची. आई आणि मुलं तिथं राहत आणि होते सरपंच येऊन जाऊन बघत होते रात्री 70 आता हिला पण माझा तो काय काय बघणार नाही ना सावरणार कसं त्या दिवशी रोहित दादा पण म्हणून गेले रोहित दादानी पण सांगितलं साहेबाकडे आली ते साहेब सगळं करते साहेब काय म्हणते कर्मवीर हॉस्टेल आपलं साहेब म्हणते बारामतीला येईल का नाही बारामती पुणे जिथं म्हणते ते साहेब त्या दिवशी मॅडम मी सांगितलं ना, बारामतीला कर्मवीर 9,000 मुली येईल काय अडचण नाही, सर. सगळं शिक्षण येतात तुझं कॉलेज बी सगळं येईल आणि घरच्या होईल सगळं येते म्हणून तोंडाने सांग जी सर सुट्टीला सांगून जी जी सर आता नको